मेळघाटमध्ये असलेल्या नागापूर येथील आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आणि याच घटनेत 3 विद्यार्थिनी देखील गंभीर जखमी झाल्या। भारतीय जनता पक्षाचे आमदार केवलराम काळे यांची शाळा असल्यानं राजकीय दबाव तंत्राखाली कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या नेत्या तसेच माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला असून त्यांनी संस्था चालकांवर कारवाईची मागणी घेऊन चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला। स्थानिक आमदाराच्या संस्थेमध्ये झालं, त्या गुन्हेगार कोण आहे? स्थानिक आमदार आहे की आहे? त्याची आकस्मिक मृत्यूची आपण नोंद केली आहे, त्याची एन्क्वायरी अधिकाऱ्यांकडून सगळ्या बिल्डिंगची पूर्ण तुम्ही हे काढा, त्यांचं किती संस्था आहेत आणि किती बिल्डिंग आहेत। एक अख्खा गरीबाचा जीव मेलेला आहे, त्या आमदाराला तुम्ही डिटेन करत नाही, कारण तो सत्तेतला आहे। या माझे आमदार सत्तेतला नाही म्हणून डिटेन करून 2-3 लोक सिरियस आहे ना, मग त्यांना का डिटेन नाही करत आहे तुम्ही? पहिलाच दिवस आहे चौकशीचा, मी अजून चौकशी तुम्ही चौकशी करा, आम्हाला जाऊ द्या, तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे तुम्ही चौकशी। माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांचा मुलगा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्यानं वातावरण चांगलंच तणावपूर्ण झालं असल्याचं दिसत आहे। माजी आमदार राजकुमार पटेल यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती, मात्र ही आश्रमशाळा भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार केवलराम काळे यांची असल्यानं संस्था व संस्था चालकांवर कारवाई होण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे। जन्मत न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।